नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत सह्याद्रीच्या उंच कड्यांवर वसलेल्या पण फारसा प्रसिद्ध नसलेल्या एका अप्रतिम किल्ल्याला, हडसर. जुन्नरपासून अवघ्या 13 किलोमीटरवर साधारण 3200 फूट उंचीवर हा किल्ला उभा आहे. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं खडकात कोरलेलं भव्य दरवाजाचं शिल्प, जे पाहता क्षणी थक्क करून टाकतं. इतिहासात पाहिलं तर हडसरचा उल्लेख फारसा नाही, पण असे मानले जाते की हा किल्ला शिलाहार किंवा यादव काळात बांधण्यात आला असावा. नंतर बहमनी आणि निजामशाही सत्तांमध्ये तो सैन्य छावणी आणि कैदखाना म्हणून वापरला गेला. पुढे 1630च्या आसपास शिवाजी महाराजांनी या भागात मोहीम करताना हडसरवर नियंत्रण मिळवलं असावं, असा स्थानिक लोकांचा समज आहे. हडसरच्या डोंगराच्या माथ्यावर 2 तलाव, एक गणेश मंदिर आणि निसर्गाच्या सान्निध्यात बांधलेली पुरातन बुरुज आहेत. पण मुख्य आकर्षण आहे ते खडकात कोरलेला एकमेव असा प्राचीन दुमजली प्रवेशद्वार, जो स्थापत्यशास्त्राचं जिवंत उदाहरण आहे. या दरवाजावर कोरलेले पायऱ्या, शस्त्रांचे चिन्ह आणि प्रवेशद्वाराची खोली, हे सगळं पाहताना असं वाटतं जणू दगडाने लिहिलेली एक कविता वाचतोय. हडसरचा ट्रेक जास्त कठीण नाही. गावातून सुरुवात करून साधारण 1.5 तासात आपण माथ्यावर पोहोचतो. पण पावसाळ्यात हे ठिकाण धुक्यात हरवतं आणि वाटा थोड्या चिकाटीने पार कराव्या लागतात. आज हडसर एक निवांत, शांत आणि इतिहासात गुंतलेलं ठिकाण आहे. इथे गर्दी नाही, पण आहे ती शांतता, पुरातन वारसा आणि सह्याद्रीचं नैसर्गिक भव्यत्व. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका विस्मरणात गेलेल्या किल्ल्याच्या प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.